हे बघा, मला आश्चर्य वाटतं तुम्ही असे प्रश्न आम्हाला विचारता की मेगा इंजिनिअरिंगचा कर माफ करण्यात आला. अहो, तुम्हाला कसं अजूनपर्यंत कळलेलं नाही की मेगा इंजिनिअरिंग आणि नवयुगा हे सरकारचे जावई आहेत. 20,000 कोटीला घेतलेलं टेंडर 66,000 कोटीवर जातं. 66,000 कोटीवर. एक रस्ता 1 कोटीला होतो, गडकरी साहेब करतात. महाराष्ट्रामध्ये तोच रस्ता 100 कोटीला होतो. काय करणार? शक्तीपीठाच्या खाली सोनं घालणार आहेत असं तर मला वाटायला लागलंय. मेगा नवयुगा जे टेंडर येतं ते मेगा नवयुगालाच जातं. आता टेंडर मॅनेजमेंट कशी करतात, कोणाला कसे फोन जातात, साधी गोष्ट आहे. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राला दाखवून दिलं की एका टेंडरमध्ये 3,000 कोटी रुपयाचा घोटाळा आहे, तरी महाराष्ट्रात आवाज नाही उठला. आपल्या माहितीसाठी परत एकदा सांगतो की फक्त 65 कोटी रुपयाचा स्कॅम जॉर्ज फर्नांडिस यांनी आरोप ठेवला बोफोर्सचा राजीव गांधींवरती. आणि राजीव गांधी इतक्या मोठ्या प्रचंड बहुमताने निवडून आलेले 84 साली, 89 साली त्यांचा पराभव झाला. इतकी सेन्सिटिव्हिटी भारतात होती. फक्त 65 कोटी. इथे तर म्हणजे आम्ही नाही, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं 3,000 कोटीचा घोटाळा आहे, टेंडर मागे घेता तर कारवाई करू. काही झालं नाही ना. तुम्ही लावून धरलं ना, आम्ही काय करू शकतोय. तुम्ही राज्य सरकार नाही, आत्ताचे सत्ताधारी हे भ्रष्टाचाराला राजमान्यता देत आहेत. तुमच्या समोर आलं ना म्हणजे बावनकुळे साहेब अतिशय चांगले मंत्री, मी ओपनली बोलणारा माणूस आहे. त्यांनी असा प्रकार केला असेल याचा अर्थ मेगाची पोच कुठपर्यंत येते बघा. कारण का तुमचा जो स्कॅम होता कुठला इलेक्शन बॉन्ड प्रकरण, त्याच्यामध्ये कोण होतं? मेगाचा संबंध कुठे होते? किती रुपयाचे बॉन्ड होते? 900 कोटी रुपयाचे बॉन्ड. 900 कोटीचा बॉन्ड घेणाऱ्या माणसाला काही माफ होऊ शकतो. त्याला ह्या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरात कमीत कमी 5 लाख कोटीचे टेंडर मिळाले. 5 लाख कोटीचे.